एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. 40 वर्ष तिचं वय होतं. त्या महिलेला 2 लेकरं होते, नवरा सुद्धा होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. सुखाचा संसार चालू होता. पण मात्र त्या महिलेच्या घराजवळच तिच्या नात्यातल्या भाच्याचं सुद्धा घर होतं आणि तिचे लेकरं हे लहान लहान होते. मग जेव्हा लेकरं लहान लहान आहेत, नवरा घरी नसायचा, तिला जेव्हा बाहेरून काही सामान आणावं लागायचं, काही काम पडायचं, तेव्हा ती तिच्या भाच्याला काम सांगण्यासाठी बोलवायची. आता तो जो भाचा आहे तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे आणि तो सुद्धा या महिलेकडे येत होता आणि ती सगळे काही कामं ऐकत होता. मग आता कामं ऐकता ऐकता ती महिला त्या भाच्याला जवळ बोलून घ्यायची, त्याला चिटकू चिटकू बसायची, कधी त्याला आवळू आवळू धरायची. आता हा सगळा प्रकार त्या भाच्याला सुद्धा चांगला वाटत होता आणि सगळा हा प्रकार त्या ठिकाणी घडत होता. एक दिवस ती महिला त्या भाच्याच्या एवढं काही जवळ गेली की तिनं त्याला सोडलंच नाही आणि मग ती सातत्यानं त्या भाच्यासोबतच रात्र रंगीन करू लागली. जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा, लेकरं बाहेर खेळायला गेले असायचे, तेव्हा तेव्हा हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडायचा. पण मात्र बघता बघता हा प्रकार जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढला, तेव्हा मात्र घडलं होतं, दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना आणि ही जी महिला आहे त्या महिलेची सुद्धा मोठी फजिती झालेली होती. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला आहे, विवाहित आहे, तिला 2 लेकरं आहेत, सुखाचा संसार सुरू आहे आणि ती एका भाच्याच्याच प्रेमात पडली होती. तो तिचा भाचा होता, ज्याचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी होतं. आता ती त्याच्या प्रेमात पडल्यानंतर जेव्हा तिचा नवरा लेकरं घरी नसायचे, तेव्हा ती भाच्यासोबतच सगळं काही मनमोकळेपणानं करायची. आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टीची मज्जा त्या भाच्याला सुद्धा वाटत होती, तो सुद्धा तिला विरोध करत नव्हता. पण मात्र जेव्हा ती महिला त्याच्यासोबत जबरदस्ती करू लागली आणि जेव्हा तो यायला नकार द्यायचा, तिच्यासोबत सगळं काही करायला नकार द्यायचा, तेव्हा मात्र ही महिला मोठ्या प्रमाणात चिडायची आणि भाच्याला धमकी द्यायची की जर ती मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं केलं नाही तर तुझ्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करेल, तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करेल, नाहीतर मग तुझ्या घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगेल, अशी धमकी त्याला द्यायची आणि त्याच्याकडून सगळं काही बळजबरी करून घ्यायची. बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं वाढलेला होता. म्हणून तो प्रकारामुळं ते पोरग मोठ्या प्रमाणात घाबरलेलं होतं आणि तेवढ्यात ही महिला सुद्धा गर्भवती झाली होती. आता ही महिला गर्भवती झाल्यानंतर हिनं घडलेला प्रकार त्या पोराला सांगितला, आता माझ्यासोबत लग्न कर, नाही तुझं काही खरं नाही, तुझ्याशिवाय मी राहणार नाही, असा थेट दबाव त्या पोरावर टाकला. म्हणून ते पोरग मोठ्या प्रमाणात घाबरलं, काय करावं काय नाही हे त्याला समजलं नाही. म्हणून त्यानं तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या आई वडिलांना सांगितलं. आता आई वडिलांना प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही त्याला समजलं नाही. त्यांनी तात्काळ त्या पोराला सोबत घेतलं, जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. आता पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला सुद्धा चौकशीसाठी बोलवलं. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की या पोरापासून मी गर्भवती झालेली आहे, म्हणून मला त्याच्यासोबतच राहायचं आहे, असा हट्ट त्या महिलेनं धरला. मग आता महिलेला त्या पोरासोबत राहायचं होतं, पण त्या पोराचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं आणि ते तिच्यासोबत राहायचं नग म्हणत होतं. म्हणून हे सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलं, ताबडतोब त्या ठिकाणी पंचायत बोलवायचं ठरवलं आणि पंचायतीमध्ये जो काही फैसला आहे ते करू आणि आपापसात हा प्रकरण बाहेरच्या बाहेर निपटू असं पोलिसांना वाटलं. म्हणून त्या ठिकाणी पंचायत बोलवली. त्या महिलेच्या नवऱ्याला, तिच्या जवळच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, त्या पोराकडच्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. पंचायत भरली आणि त्या पंचायतीमध्ये त्या महिलेनं सांगितलं की तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही, त्याच भाच्याबरोबर राहायचं आहे, त्याच्यासोबतच लग्न करायचं. आता एवढं सगळं होऊन सुद्धा त्या महिलेचा नवरा म्हणला की बाबा तुला मी सांभाळतो, तुझा संसार मी करतो, तू त्याच्यासोबत कशाला जायचं म्हणते. पण महिलेनं कोणाचंही ऐकलं नाही
आणि त्याच्यासोबतच जाण्याचा हट्ट धरल्यामुळं पोलिसांनी त्या महिलेवर कारवाई करून तिला अटक केली आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे, कारण की पोराचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं. आता या महिलेला अटक केली असून तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र एक 40 वर्षीय महिला तिच्याच भाच्याच्या प्रेमात कसं काय पडू शकते? हे नातं समाजाला आणि स्वतःला सुद्धा तिला कसं काय मान्य झालं, हे सुद्धा पडलेला एक मोठा प्रश्न आहे. पण मात्र सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. या नेमकं कशामुळे वाढतायत, काय वाढतायत, तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो.